अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ यांचं वाग्युद्ध सध्या रंगलेलं आहे। अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे, त्यामुळे मी जागा लढवणार असा निर्धार माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखवलाय। वय 80 झालेलं असताना देखील आनंदराव अडसूळ यांना निवडणुकीमध्ये उभे राहण्याची इच्छा व्यक्त करतायत। जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयातीत आहेत तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाहीत, पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील असा टोला रवी राणा यांनी लगावलेला होता। तर कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही असं म्हणून खासदार नवनीत राणांनी आनंदराव अडसूळ यांना टोला लगावलाय। तर अमरावती लोकसभा मतदारसंघावरून आता पुन्हा एकदा हे वाग्युद्ध रंगलेलं आहे। हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणावरून निवडणूक लढवणार असं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलेलं आहे। तर नवनीत राणा यांनी सुद्धा या जागेवरती आपला दावा सांगितलेला आहे। त्या सध्या विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे येत्या काळात ही जागा कुणाला सुटते ते पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ते, की वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे। आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे। BJPची जागा नव्हती, ती BJP समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार। मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार। कारण सोडेल पण प्रश्नाला जाणार नसं असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू। पण राजकारण असं आहे, जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची, तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील। आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही NDA सोबत त्यांच्यासोबत आहेच, तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे। आणि उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची, आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते, आणि आमचे NDAचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे। की अडसूळ प्रचारात दिसतील, पण त्यांनी म्हटलं की एक वेळ राजकारण सोडेल पण राणांचा प्रचार करणार नाही, कसं वाटतं? मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते। कोण काय बोलतं आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे, त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे। नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे। कोण राजकारण सोडन, कोण राजकारणात येईन, हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।